आजचा व्हिडिओ हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंत मागच्या 14 एपिसोड्स मध्ये काय काय शिकलो, काय काय नवीन गोष्टी शिकलो आहे त्या सगळ्या एकत्र करून आपण एका शेअरचं अनालिसिस करणार आहे. हे अनालिसिस कसं आपण करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी मंदार नाईक आणि आपल्या सगळ्यांचं द फायनान्शियल सेव्ही चॅनलवर स्वागत करतो. आणि आजचा हा टेक्निकल अनालिसिसचा भाग 15वा आहे. आणि आपण बघूया की या व्हिडिओमध्ये आपल्याला एका शेअरचा आपण अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस पूर्ण कसं करू शकतो. तर मी एक जनरली रिलायन्स शेअर घेतलेला आहे. हा काही रिकमेंडेशनचा शेअर नाही आहे. मी जस्ट तुम्हाला सांगणार आहे की याचं आपण अनालिसिस कसं करू शकतो. ठीक आहे. तर आता आपण पहिले काही पॉइंट्स पाहूया की यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे. सो थोडा हा व्हिडिओ मोठा होईल पण तुम्हाला हा व्हिडिओचा पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे आपल्याला ट्रेंड शोधायचा आहे. ठीक आहे. ट्रेंड आपण पहिल्या 2-3 पार्ट्स मध्ये पाहिलं होतं की ट्रेंड कोणता असतो, बुलिश ट्रेंड, बेरिश ट्रेंड, साइडवेज ट्रेंड. ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला शोधायचं आहे. हा एक आपल्याला व्ह्यू बनवायचा आहे पहिला, सगळ्यात इम्पॉर्टंट. याच्यानंतर आपल्याला टाइम फ्रेम अनालिसिस करायचं आहे. मंथली, वीकली आणि डे डे टाइम फ्रेम मध्ये आपल्याला टाइम फ्रेम अनालिसिस करायचं आहे. जर आपण इंट्राडे करत असू, ठीक आहे, तर आपल्याला इथे 15 मिनिट्सचं पण करायचं आहे. ओके. आणि आता हे दोन गोष्टी झाल्यावर आपल्याला या टाइम फ्रेम अनालिसिस वर सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे आहे. हे कसे करायचे आपण काही आधीच्या पार्ट्स मध्ये शिकलेलो आहे, पाहिलंही आहे. हे झाल्यावर आपल्याला करायचंय इंडिकेटर्स आपण जे पाहिले होते, EMI इंडिकेटर आणि RSI इंडिकेटर, हे इंडिकेटर ऍड करून या 3 पॉइंट्स मध्ये आपण जे अनालिसिस केलं आणि ह्या इंडिकेटर्स वर आपल्याला काय त्याचा रिझल्ट भेटतोय, या दोघांचं एक रिकन्सिलेशन करणार आहे. आणि याच्यातून एक आपल्याला व्ह्यू मिळेल आणि आउटपुट मिळेल. आणि याच्यानंतर परत सपोर्ट आणि रेजिस्टन्स चेक करायला आपण फिबोनाचीच्या लेवल्स पाहणार आहे. ठीक आहे. आणि हे सगळं पाहून झाल्यावर आपल्याला आपल्या स्वतःचं पर्सनल अनालिसिस करायचं आहे वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर. तर बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आणि अजून एक पॉइंट, आपण जेव्हा इंट्राडे साठी हे अनालिसिस करू तेव्हा आपल्याला 1:2 रिवॉर्डच्याच हिशोबाने हा अनालिसिस करायचा आहे. याच्यापेक्षा जर आपल्याला कमी भेटत असेल तर आपण तो ट्रेड सोडून देऊ, भलेही आपलं अनालिसिस खूप जास्त करेक्ट असलं तरी. आणि आज खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, इन्व्हेस्टमेंट्स इन मार्केट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. म्हणजे मार्केटमध्ये रिस्क आहे आणि जेव्हा आपण पैसे लावतो तेव्हा ते खूप जपून लावायला पाहिजे. तर आणि हा जो शेअर आहे हा परत एकदा काही रिकमेंडेशन नाही आहे. सो तुम्ही तुमचं अनालिसिस करा, तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं की नाही. सो सुरू करूया आजचा व्हिडिओ मध्ये. सो आपल्याला पहिले काय करायचं, आपण गेलोय मंथ, रिलायन्सच्या चार्ट मध्ये गेलोय. हे झिरोदाचं ऍप्लिकेशन आहे, यामध्ये मंथ मध्ये आपण गेलेलो आहे. ठीक आहे. आता मंथ मध्ये का गेलो आपण, तर मंथ मध्ये आपल्याला याचा लॉंग टर्म व्ह्यू दिसतोय. सो लॉंग टर्म व्ह्यू आपल्याला काय दिसतोय याच्यात, की हा मार्केट वर वर चाललेला आहे. ठीक आहे. सो आपल्या एक व्ह्यू क्लिअर झाला की हे मार्केट म्हणजे रिलायन्सचा शेअर हा बुलिश आहे सध्या लॉंग टर्म मध्ये. ठीक आहे. इथे कुठेही आपल्याला शॉर्ट म्हणजे काही बेरिश व्ह्यू दिसत नाहीये, कारण मार्केट इथून वरवर चाललेलं आहे. इथे स्विंग बनवत बनवत मार्केट वर चाललेलं आहे. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट आपला होता तो म्हणजे टाइम फ्रेम अनालिसिस करायचं होतं आपलं, मंथली, वीकली आणि डेली. आता मंथली मध्ये मी झूम करतो. सो मार्केट या 27,000 म्हणजे 2713 ला मार्केट आहे. सो याचा आपल्याला नियरेस्ट सपोर्ट आणि नियरेस्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचा आहे. तो आपण ड्रॉ करून घेऊया. सो हा आहे त्याचा नियरेस्ट सपोर्ट आणि हा आहे त्याचा नियरेस्ट रेजिस्टन्स. ठीक आहे. हे असे आपण ड्रॉ करून घेतलेले. आता हे काढले कसे आपण, तर ते तुम्हाला एकदा सांगतो परत की इथे इथे बघा, इथे एक सपोर्ट होता त्याचा. हा एक त्याचा मागचा डब्ल्यू मधला हा सपोर्ट आहे. मार्केटने डब्ल्यू बनवून हा सपोर्ट ब्रेक केलेला आहे. सो हा एक सपोर्ट होता आणि हा इथे त्याचा एक परत तोच सपोर्टला मार्केटने रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स म्हणून ट्रीट केलेला आहे 3 वेळा. सो म्हणून आपण हा ऍज अ सपोर्ट कन्सिडर करतोय. आणि वरती एकदा मार्केट ऑल टाइम हाय लावून आलंय म्हणून तो आपला नियरेस्ट रेजिस्टन्स पॉईंट झालेला आहे. ठीक आहे. आता आपण जाणार आहे वीक मध्ये. आता वीक मध्ये गेल्यावर आपल्याला अजून काही लेवल्स भेटतात. सो वीक मध्ये गेल्यावर आपण आता परत एकदा सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करू. मी याचा कलर थोडा रेड करून घेतोय. सो आपल्याला लक्षात येईल की नियरेस्ट हे कधी आहे. सो इथे बघा, इथे आपल्याला क्लिअर कळते की इथे 2 वेळा मार्केटने याच लेवलला रिजेक्शन घेतलेलं आहे. सो आपला अजून नियरेस्ट सपोर्ट झाला आपल्या करंट प्राइस पासून
आणि परत आपला जो ऑल टाइम हाय आहे तोच आपला नियरेस्ट रेजिस्टन्स झालेला आहे. ठीक आहे, कारण याने ऑल टाइम हाय मारलेला आहे म्हणून. ठीक आहे, आता आपण आपल्याला नियरेस्ट सपोर्ट भेटलाय विकली टाइम फ्रेम मध्ये. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये जातोय. आता डेली टाइम फ्रेम मध्ये परत आपल्याला इकडे काही नियरेस्ट सपोर्ट हा जो आहे तर हाच भेटतोय. याचं कारण असं आहे, याचा आता मी कलर परत एक ब्लू करून घेतोय. सो इथे आपल्याला एक डेली टाइम फ्रेम मध्ये नियरेस्ट सपोर्ट भेटतोय. इथेही मार्केटने त्याचा सपोर्ट घेतला होता काही वेळा आधी. यालाही मार्केटने ब्रेक करायचा ट्राय केला पण तो ब्रेक झालेला नाहीये. सो हा एक आपला असे 3 आपल्याला सपोर्ट भेटलेले आहे. एक विकली म्हणजे याच्यात भेटलेला आहे, विकली टाइम फ्रेम मधला आपल्याला सपोर्ट भेटलेला आहे, एक मंथली टाइम फ्रेम मधला भेटलेला आहे आणि एक मंथली याच्यात भेटलेला आहे. बरोबर आहे. आता हे 3 सपोर्ट भेटल्यावर आपल्याला काय करायचं आहे की आपण तिन्ही EMI आपण जी EMI स्ट्रॅटेजी पाहिली होती ते लावायचं आहे. सो EMI 20 मी लावून घेतलाय. EMI 20 मी लावून घेतलेला आहे, 50 पण लावलाय आणि 200 पण लावलेला आहे. सो 20 चा कलर हा ग्रीन आहे, 50 चा कलर हा रेड आहे आणि 200 चा कलर हा मी ब्लॅक ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा कसा लावायचा तर इंडिकेटर मध्ये जाऊन आपल्याला 3 वेळा EMI इंडिकेटर ऍड करायचा आहे. सो हे लावून झालंय. तर आपल्याला आता सगळे मंथ मध्ये आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स भेटल्यावर सगळे अनालिसिस आपण हे डे टाइम फ्रेम मध्ये करणार आहे. ठीक आहे, इनिशियल लॉंग टर्म साठी आपण पाहतोय तर पहिले आपण डे टाइम फ्रेम मध्ये करू, मग 3 अवर्सच्या टाइम फ्रेम मध्ये करू. आता डे टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय, याच्या आधी आपण एक अजून इंडिकेटर लावून घेऊया, ते म्हणजे आपलं RSI इंडिकेटर. सो RSI का बरं तर आपल्याला ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड झोन कळतो. सो डे टाइम फ्रेम मध्ये आता या पोझिशनला आपण आलेलो आहे, आपल्या RSI इंडिकेटर लावलेला आहे. सो RSI मध्ये आपल्याला काय दिसतंय, एक की इथे म्हणजे ओव्हरबॉट झालं होतं मार्केट, हा इथे ओव्हरबॉट झालं होतं आणि आता मार्केटमध्ये सेलिंग आलेली आहे, हा एक पॉइंट. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला थोडं कळतंय की मार्केट अजून करेक्ट होईल. ठीक आहे, दुसरा पॉइंट आहे की मार्केट डे टाइम फ्रेम मध्ये आपला जो हा डे टाइम फ्रेम इथे नियरेस्ट सपोर्टला आहे. ठीक आहे, सो मार्केट हा ब्रेक केलेला नाहीये. ठीक आहे, आणि आता मार्केट एका रेंज मध्ये आहे. रेंज काय 20 म्हणजे 2794 जो की ऑल टाइम हाय होता आणि त्याच्या खालचा जो आहे तो आहे 2661, हा आपला विकली सपोर्ट होता. ठीक आहे, आता आपल्याला क्लिअर माहित नाही अजून की पुढे काय होणार आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे फिबोनाची पण लावणार आहे. सो लोएस्ट पॉइंट वर आपल्याला फिबोनाची लावायची, लोएस्ट पॉइंट टू हायेस्ट पॉइंट अशी आपण फिबोनाची लावलेली. आता इथे आपल्याला क्लिअर दिसतंय की या ज्या लेवल्स आहे म्हणजे ही एक लेवल आहे, ही इम्पॉर्टंट लेवल आहे 0.23 ची. सो एक एस्टिमेट आपण इथे बांधू शकतो. आता हे कसं बांधायचं तर हे तुम्हाला एक्सपिरियन्स वरनाच येईल, पण की आता हे फिबोनाचीच्या मध्ये आहे. सो साधारण इथे आपल्याला RSI वरनं कळतंय की मार्केटमध्ये थोडं सेलिंग येऊ शकते, कारण हा ओव्हरबॉट झोनवर होता आणि आता याच्यात सेलिंग चालू झालेलं आहे. करेक्ट आहे. आता दुसरी गोष्ट इथे नियरेस्ट सपोर्ट आहे, सो हा ब्रेक करून मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकते, कारण हा 23% चा फिबोनाचीचा सपोर्ट आहे. ठीक आहे, आता तिसरी गोष्ट आपण स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी पाहिली, जर याचे आपण स्विंग पकडले 1 2 3 4 हा 5 आणि मग आता याला एक स्विंग अजून बनवावा लागेल. सो मे बी मार्केट इथे तो स्विंग बनवून वर जाऊ शकते. ठीक आहे, तो हा एक पॉइंट इथे होता. सो आता आतापर्यंत आपण जे अनालिसिस केलं याच्यावर आपल्याला काय माहिती आहे की RSI आपल्याला सांगते की मार्केटमध्ये सेलिंग आलेली आहे. स्विंग मध्ये आपल्याला कळते की मे बी हा पण एक स्विंग असू शकतो, पण फिबोनाचीच्या लेवल पाहता मार्केटमध्ये थोडं अजून करेक्शन येणार आहे असं आपल्याला दिसते. आता हे सगळं आपण डे टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस केलंय, म्हणजे वरवर खूप पिक्चर मध्ये आपण अनालिसिस केलं. आता आपण 3 अवर्स मध्ये आता आपण खरी एंट्री आपली कधी होऊ शकते, सो 3 अवरच्या टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करतोय. सो आता 3 अवरच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला पिक्चर खूप लवकर क्लिअर कळेल. एक म्हणजे जे 20 मुव्हिंग ऍव्हरेज आहे त्याच्या खाली इथे कॅन्डल क्लोज झालेली आहे. जर मी अजून झूम करतो, सो 20 मुव्हिंग ऍव्हरेज आहे, इथे त्याच्या खाली कॅन्डल क्लोज झालेली आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट जी क्लोज झालेली कॅन्डल आहे ती इनसाइड कॅन्डल आहे. सो ती इकडे या म्हणजे आधीच्या कॅन्डलच्या आतमध्ये ही कॅन्डल क्लोज झालेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथे एक गोष्ट कळते की इनसाइड कॅन्डल स्ट्रॅटेजी आपण इथे वापरू शकतो इंट्राडे साठी. दुसरी गोष्ट ही कॅन्डल 20 मुव्हिंगच्या खाली क्लोज झालेली आहे, त्यामुळे 20 मुव्हिंगला ब्रेक केलेला आहे. सो असे हे 2 पॉइंट आपल्याला इथे कळत आहे 3 अवर्स मध्ये.
आणि RSI आपल्याला तेच सांगतोय की ओव्हर सेलिंग म्हणजे सेलिंग चालू झालेली आहे याच्यामध्ये. आणि व्हॉल्युम्स पण जर आपण पाहिले तर व्हॉल्युम्स ही खूप असे मोठे पण नाही आहे खूप कमी पण नाही आहे. सो ठीकठाक सेलिंग चालू झालेली आहे. आता आपल्याला अजून हे पाहायचंय की आपल्याला अजून काय काय माहिती भेटू शकते. समजा याच्यात आता या पोझिशनला आहे, आपल्याकडे क्लिअर व्ह्यू नाही आहे. आपल्याला हे माहिती आहे, आपल्या आधी पाहिलं होतं आपण जसं 2 पॉईंट्स आपल्या बेरिश साईडचा व्ह्यू देत आहे. 3 आवर टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कळालंय की 20 मुव्हिंग ऍव्हरेजला ब्रेक केलेला आहे. सो हा एक बेरिश साईडचा व्ह्यू आहे. सो बाईंग साठी कुठेही आपल्याला अजून सिग्नल भेटलेला नाहीये. सो आता आपल्याला अजून काय काय गोष्टी कळत आहे. तर इकडे आपल्याला एक ट्रेंड लाईन पण बनवू शकतो आपण. ही अशी. सो ट्रेंड लाईन का बरं बनवली आपण की आपण हे वरचे सगळे तिन्ही पॉइंट मॅच केलेले आहे. आणि आता आपल्याला हे कळतंय की जर या लाईनच्या वरती क्लोजिंग द्यायला लागला म्हणजे या लाईनला जर या रिलायन्सच्या शेअरने ब्रेक केलं तर आपण बाईंगचा विचार करू शकतो. हा एक आपल्याला आता फर्म पॉइंट भेटतोय. ठीक आहे. आता आपल्या एक अजून इथे आपला पॅटर्न पण एक थोडा क्रिएट झालेला आहे. तो पण आपण बघूया. सो इथे एम पॅटर्न क्रिएट होतोय. हा एक एम असा एम पॅटर्न इथे क्रिएट होतोय. तो आपण पाहिलं इकडे की एम पॅटर्न हा असा क्रिएट झालेला आहे. तर आपल्याकडे बेरिश पॉईंट जास्त आहे, बुलिश पॉईंट एक पण नाही. बुलिश साठी आपल्याला एवढंच कळालेलं की जर ही ट्रेंड लाईन ब्रेक होते तर आपण याच्यात बाईंगचा विचार करू शकतो. आता आपल्याला बाईंग करायचं नाही कारण याच्यात स्विंग पण येऊ शकते. आपण आधी पाहिलं की एक स्विंग ट्रेड साठी याच्यात ऑप्शन येऊ शकतो. तर हा झाला आपला लॉंग टर्म व्ह्यू. आता जर आपल्याला शॉर्ट टर्म व्ह्यू पाहायचा आहे, इंट्राडे करायचा आहे, तर आपण अजून 15 डेजच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊ. ठीक आहे. आता 15 डेजच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला गेल्यावर काय कळते की मार्केटनी 200 लेवलला सपोर्ट घेतलेला आहे. ठीक आहे. 200 लेवलला जो सपोर्ट घेतलेला आहे हा खूप क्रुशियल आहे कारण मार्केटनी म्हणजे 20 मुव्हिंगला पण कट केलेलं आहे आणि 50 मुव्हिंग ऍव्हरेजला पण कट केलेलं आहे. आणि आपली 20-50 क्रॉसओव्हरच्या स्ट्रॅटेजीने मार्केटने इथे कॉल पण जनरेट केलेला आहे. जर तुम्ही अजून झूम करतो तर तुम्हाला इथे दिसत असेल. सो ही ग्रीन लाईन म्हणजे 20 EM आहे, रेड लाईन म्हणजे 50 EM आहे आणि इथे सेलिंगचा कॉल जनरेट झालेला आहे. सो आपल्याला अजून एक पॉईंट भेटलाय बेरिश साठी की या मार्केट या याच्यात करेक्शन येऊ शकते. आणि आता इथे मार्केटनी 20 मुव्हिंगच्या खाली क्लोजिंग दिली एक कॅन्डल. ही जी कॅन्डल ही 20 मुव्हिंगच्या खाली क्लोजिंग दिली पण ही झालेली आहे हॅमर कॅन्डल. सो ही मे बी ट्रेंड चेंजिंग पण बनू शकते. तर आपल्याला माहिती नाही आहे अजून की पुढे काय. सो आपण वेट करायला पाहिजे या शेअर मध्ये. आता करंट लगेच याच्यात आपण ना बाईंग करायला पाहिजे ना सेलिंग. याच्या पुढच्या कॅन्डल्स काय बनतात याच्यावरच आपला पुढचा याच्यात काय करायचं हे डिसाईड होऊ शकते. पण त्याच्यासाठी ही इम्पॉर्टंट एक ट्रेंड लाईन आलेली आहे. सो ही आपण फॉलो करू शकता. तर आपल्याला म्हणजे मी काय सांगतोय मी एकदम रिअल मार्केटमध्ये अनालिसिस करतोय. सो मी हे जे काही आपण शिकलो याच्यातून आपल्याला या शेअर मध्ये काय दिसते. तर अशा आता या शेअर मध्ये आपल्याला बेरिश व्ह्यू जास्त भेटलेले आहे. कमीत कमी 5 ते 6 बेरिश व्ह्यू भेटलेले आहे. म्हणजे करेक्शन येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. आपण 15 डेज मध्ये जर फिबोनाची लावून पाहिलं असं जर आपण फिबोनाची लावलं तर इथे आपल्याला क्लिअर दिसते की मार्केटनी ही जी लेवल आहे आपली 38% च्या लेवलला सपोर्ट घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत सपोर्टला 200 चा पण आहे. सो या लेवलला ही खूप जास्त क्रुशियल पॉइंटला रिलायन्सचा शेअर आहे. सो एकतर हा इथून वर जायला लागला तर हा ऑल टाइम हाय पण लावू शकतो आणि जर हा इथे याच्या खाली क्लोजिंग द्यायला लागला तर मग हा नेक्स्ट सपोर्ट 0.50 चा घेऊ शकतो किंवा 0.61 चा घेऊ शकतो. तर असं आपल्याला एक प्रेडिक्शन एक प्रोबॅबिलिटी काढावी लागते. आपल्याला पूर्ण अनालिसिस मध्ये कधीच फॉर शुअर हे भेटत नाही की बस इथे बाय करा आणि इथे सेल करा. आपल्याला लेवल्सच भेटतात. इथे जशा आपल्याला या लेवल्स भेटलेल्या आहेत. सो हा एक इम्पॉर्टंट खूप जास्त पॉईंट आहे. इथे खूप जास्त सपोर्ट आलेला आहे 200 चा आणि फिबोनाचीचा पण इथे सपोर्ट आहे. तर हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश होता की आपण जे आजपर्यंत शिकलोय हे रिअल मार्केटमध्ये कसं वर्क करते, त्याचं इंटरप्रिटेशन कसं राहते हे पाहायचं होतं आपल्याला. तसंच आपलं टार्गेट होतं 22 जानेवारी म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या दिवसापर्यंत एक टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज आपल्याला घ्यायचं होतं. ते आपण आता पुढेही असे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे वेगवेगळ्या शेअरचे. पण उद्याचा दिवस सगळ्यांनी साजरा करा. उद्या आपल्या रामरायाची प्राणप्रतिष्ठा आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हे अनालिसिस आवडलं असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा. जे काही तुमचे डाऊट्स असतील ते कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.